नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात बातम्या सुपरफास्ट. आम्ही 2.5 वर्ष संघर्ष केला, 2.5 वर्ष वेगानं विकास कामं केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 2014 पासून महाराष्ट्राची जनता मोदींसोबत असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं. चाणक्य नाही, मी पक्षाचा साधारण कार्यकर्ता आहे असं फडणवीसांनी म्हटलं. आम्ही विचारांची लढाई लढलो आणि जनतेनं योग्य निर्णय दिला. मोदींच्या नाऱ्यामुळे समाज एकत्र आला अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. ईव्हीएम बाबतच्या आरोपांवरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं. जिंकले तर ईव्हीएम चांगला, पराभव झाला तर ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते. पराभवाचा खापर दुसऱ्यावरती फोडू नका असा घणाघात फडणवीसांनी केला. एकनाथ शिंदे नाराज नव्हते. शिंदेंनी सर्वांसोबत चर्चा केली आणि त्यानंतरच निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. शिंदे जास्त भावनिक असल्याचं फडणवीस म्हणाले. 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्यामुळे 11 ते 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे. सध्या विस्ताराबाबत चर्चा सुरू आहे अशी माहिती शिवसेना नेते भरत गोगावलेंनी दिली. काल कसाबसा शपथविधी पार पडला. भाजपनं शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती असं म्हणत राऊतांनी शिंदेंना टोला लगावला. रशिया युक्रेनप्रमाणे तिघांमध्ये युद्ध सुरू असून ज्यांना पदाचा मोह सुटत नाही ते आदळआपट करतात अशी टीका राऊतांनी केली. कधी शपथ घ्यायची हे ठरलेलं होतं. राऊतांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. धरून सोडून शपथविधी या पोकळ चर्चा असं म्हणत संजय शिरसाठांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. भाजपनं राज्यात सूडाचं राजकारण केलं. महाराष्ट्राला पुढे जायचं असेल तर सूडाचं राजकारण थांबलं पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले. विरोधकांनी कसं वागावं हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्ही सरकारला सहकार्य करू असं राऊत म्हणाले. महायुतीकडनं समाजात विभाजन केलं जात आहे आणि दादागिरी करून निवडणुका जिंकल्या जात आहेत अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. दरम्यान महाराष्ट्र धर्माला तडा गेला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला. येत्या 11 किंवा 12 तारखेला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 9 ते 10 आणि राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळते. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख लवकरच समजेल. मंत्रिपदाचा निर्णय त्या पक्षाचे नेते घेतील. अनेक आमदार शर्यतीत असल्यामुळे ताळमेळ बसवावा लागेल अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाठ यांनी दिली. विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली आहे. राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली. 7 ते 9 डिसेंबरपर्यंत विधानसभेचे विशेष अधिवेशन असणार आहे. दरम्यान अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. राज्यसभेत नोटाचा बंडल सापडल्यामुळे खळबळ माजली. 222 क्रमांकाच्या काँग्रेस खासदाराच्या आसनाखाली नोटांचं बंडल सापडलं तशी माहिती राज्यसभा सभापतींनी दिली. सदनात सापडलेले पैसे मात्र माझे नसून सभागृहात जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये असल्याचं स्पष्टीकरण अभिषेक मनु सिंघवींनी दिलं. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या नागपुरातल्या रामगिरी बंगल्यावरती फडणवीसांच्या नावाची पाटी लागली आहे. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली पाटी लावण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच अमरावतीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि फडणवीसांनी शपथ घेताच तुषार भारतीय मित्रमंडळानं जल्लोष केला. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला. येत्या 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असा इशारा जरांगेंनी दिला. ईव्हीएम विरोधात काँग्रेस आक्रमक झाली. मार्कडवाडी गावातील माती राहुल गांधींच्या कपाळावरती लावून देशभरात ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसकडनं जाहीर करण्यात आलं. सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीन फोडून आंदोलन करण्यात आलं. येत्या काळात ईव्हीएम विरोधात राहुल गांधी मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार असल्याची घोषणा काँग्रेसनं केली. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या नवीन कॅम्पवरती माओवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला सुरक्षा दलाच्या जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. या हल्ल्यामध्ये 2 जवान जखमी झाले. अमळनेरच्या मंगळूरमधील एमआयडीसी परिसरात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या करण्यात आली. तुषार चौधरी असं मृत तरुणाचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला. नागपुरात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका आरोपीला एनडीपीएसच्या पथकानं अटक केली तर एका आरोपीचा शोध सुरू आहे. अटकेतील आरोपीकडून 59 ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आलं. दोडामार्गच्या झेरबांबर तिठा इथे टेम्पोनं 7 वर्षीय मुलीला चिरडलं. या अपघातामध्ये चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सटाणा शहरासोबतच ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री 8 ठिकाणी चोरी करत चोरट्यांनी रोख रकमेसोबतच दागिने लंपास केले. या चोरट्यांची टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. खंडाळा घाटातील सायमाळमध्ये मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या एका अज्ञात वाहनातून ऑइल गळती झाली. दरम्यान रस्त्यावरती पडलेल्या ऑइलमुळे अनेक दुचाकी वाहनांचा अपघात झाला.
कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कठड्यावरून जाताना एक तरुण दुचाकीसोबत नदीत कोसळला. तरुण 1 तास कठड्याला लटकत राहिला. काही नागरिकांनी मिळून लटकलेल्या तरुणाची सुटका केली. साताऱ्याहून कराडकडे जाणाऱ्या अँब्युलन्सनं शेंद्रे गावाजवळ अचानक पेट घेतला. दरम्यान चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. चंद्रपूरच्या बल्लारपुरात पोलिसांकडून अवैध शस्त्रविरोधी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये 3 देशी कट्टे आणि 18 काडतुसं जप्त करत 5 आरोपींना अटक करण्यात आली. जालन्यामध्ये जनावरं कोंबून घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी पकडला. पोलिसांकडून 4 बैलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी मुद्देमालासह चालकाला ताब्यात घेतलं. दक्षिण सोलापूरच्या तांदुळवाडीमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीनंच पतीची हत्या केली. धुळाप्पा नंदकुमार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या खानापूर इथे माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या करण्यात आली. बापूराव चव्हाण असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आठवड्याभरात हत्येची ही 3री घटना घडल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. उल्हासनगरात चारकोलमध्ये चित्र रेखाटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. चित्रकार राहुल किर्दक यांनी ही कलाकृती साकारली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं येवल्याच्या अंदरसूलमध्ये 1068 मक्याच्या दाण्यांचा वापर करून बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली. मंगेश शिंदे या कलाकारांनी ही कलाकृती साकारली आहे. आंबेगावच्या आदिवासी भागातील प्राथमिक शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली. नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला. यावेळी अनुयायांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं हजारो आंबेडकर अनुयायांनी महाडच्या चौदार तळ्याला भेट दिली. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली गेली. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लोणावळ्यात बाबासाहेबांना मानवंदना दिली गेली. यावेळी शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांचे चित्र रेखाटलं. या कलाकृतीतनं त्यांनी बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं जळगाव रेल्वे स्थानकाबाहेरील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अनुयायांची मोठी गर्दी उसळली. हजारो अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केलं. भुसावळमध्ये हजारो अनुयायांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. समता सैन्य दलाच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली गेली. अमरावतीवरून चैत्यभूमीसाठी स्पेशल ट्रेन रवाना झाली. हजारो आंबेडकर अनुयायी मुंबईमध्ये दाखल झाले. खासदार बळवंत वानखेडेंनी झेंडा दाखवत ट्रेन रवाना केली. नांदेडच्या हदगाव, हिमायतनगर आणि भोकर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये मुसळधार पाऊस कोसळला. अवकाळी पावसामुळे तूर आणि भाजीपाला पिकांचं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. ऐन हिवाळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरात पावसाच्या सरी बरसल्या. सिल्लोडसोबतच कन्नड, फुलंब्री तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळामुळे धुळ्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे शेतातली पिकं धोक्यात आली आहेत आणि शेतकरी हवालदिल झालाय. नाशिकच्या मालेगाव, मनमाडसोबतच चांदवड तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गव्हासोबतच रब्बी पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. जालन्याच्या बदनापूर, भोकरदन आणि अंबड तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 3 दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष केला गेला. पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत आनंद साजरा केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या 2 कुख्यात गुंडांना अटक करण्यात आली. वाल्मिक शहाणे असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्याच्या 2 दुचाकींसोबत 9,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं अमरावतीत काँग्रेसकडून बाईक रॅली काढण्यात आली. नया अकोला येथे बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला काँग्रेसकडून अभिवादन केलं गेलं. पुणे महानगरपालिकेनं थकबाकीदारांकडून कर गोळा करायला सुरुवात केली. करवसुली पथकाकडून बँड वाजवत कर वसूल करण्यात येतोय. गेल्या 4 दिवसांमध्ये 11,19,612 रुपयांचा कर वसूल करण्यात आला.
अहिल्यानगरच्या लोणीमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनातील 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। डहाणूच्या ओसरविरा गोरखनपाडामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय। शाळेची दुरुस्ती न करता 24 लाख रुपये उकळण्यात आले। या प्रकरणावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। नाशिक जिल्हा बँकेकडून 117 शेतकऱ्यांना जमिनीची जप्ती करून लिलाव करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली। अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा बँकेनं थकबाकीदार शेतकऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल 8 पट्टेरी वाघांची नोंद झाली। त्यात 5 मादी तर 3 नर वाघांचा समावेश आहे। पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरित्या वनविभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे। धाराशिवच्या बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे मेथीसोबतच पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली। मेथीच्या दरात 15 ते 20 रुपयांची घसरण झाली। जालन्यात अनधिकृत होर्डिंग्स लावल्याप्रकरणी 22 जणांवरती गुन्हे दाखल झालेत। न्यायालयाच्या निर्देशानुसार जाहिरात एजन्सीनं जाहिराती लावाव्यात, अन्यथा कारवाई होईल असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलाय। धुळे जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग अधिकारी विजयसाठी चक्क कार्यालयात मध्यरुंद अवस्थेत असल्याचा प्रकार समोर आला। यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याला धारेवर धरत जाब विचारला। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगाळ वातावरणामुळे रबी पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि शेतातील पिकांचं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। जव्हार संस्थानच्या 146 वर्ष जुन्या श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्री गणेश मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। महाराजे महेंद्रसिंह दिग्विजयसिंह मुकणे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला। सोलापुरातील धोत्री गावात वैष्णवी साडी सेंटरला आग लागली। आगीमध्ये कपडे जळून खाक झाले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। थंडीचा कडाका वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतोय। त्यामुळे सर्व पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवावेत असे आदेश शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेत। पालिकेचे शिक्षणाधिकारी आणि पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना देखील सूचना देण्यात आल्या। जुना पुणे मुंबई महामार्गावरील रस्ते अपघात कमी करण्यासाठी तळेगाव वाहतूक विभागानं जनजागृती सुरू केली आहे। शाळेतील 8वी आणि 9वीच्या 200 विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सायबर क्राईम आणि महिलांसंदर्भात घडणारे अपराध अशा विविध विषयांवरती मार्गदर्शन करून जनजागृती केली। कर्जत खोपोली मार्गावरती डंपरनं पेट घेतला। हायटेन्शन लाईनला धक्का बसल्यामुळे डंपर ट्रॉलीनं पेट घेतला। यामध्ये चालकाला शॉक लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात।